नमस्कार, मी आहे ब्राईट सुहाना आणि आज मी आले आहे मार्केटला. काय घ्यायला? तर तुम्ही याचा विचारच करत असाल की मार्केटला तर सगळेजण भाजीपाला किंवा शॉपिंग वगैरे करायला जातात. ॲक्च्युली आता स्कूल स्टार्ट होत आहेत, सो माझ्या भावाला सॅक घ्यायची होती आणि माझ्या आत्याचा मुलगा पण आहे, त्याला पण सॅक घ्यायची होती. सो म्हणून आम्ही मार्केटला आलो होतो आणि हे मार्केटला जाता जाता बघत होते कुठे भारी भारी बॅग भेटतात, म्हणजे व्हरायटीज कुठे कुठे चांगल्या आहेत. कारण ना माझ्या भावांचं असं आहे की त्यांना ना जुना पॅटर्न किंवा अगोदर यूज केलेल्या बॅग अजिबात आवडत नाहीत. मग म्हणलं काय करायचं, म्हणून मग आम्ही निघालो मार्केटला. तिथं जाता जाता मला असं बाजार असतो त्या दिवशी, मग तिथं ना मला रोडला एक बॅगवाला म्हणलं चल तिथे बघूया, तर खूप भारी भारी व्हरायटीज असतात. म्हणजे सगळेजण बोलतात की रोडवरची बॅग खरंच टिकत नाहीत, खूप हे असतात त्याचं. तर असं काही नाही आहे, तिथं आपल्या बजेटनुसारही बॅग भेटतात आणि टिकतात सुद्धा त्या. उलट शॉपमध्ये जे बॅग असतात ना ते एक 6-7 महिन्यात खराब होऊन जातात, हे वर्षभर टिकतात. मग काय पण तिथून बॅग वगैरे घेतली. मला 2 बॅग खूप आवडल्या, सो मी त्या 2 बॅग घेतल्या आणि बजेटमध्ये पण भेटले. आणि मग आम्ही आलो मार्केटला. आणि हा बघा, हा आहे मार्केट. इथं पूर्ण आठवड्याचा बाजार भरला जातो. म्हणजे थोडं मार्केटमध्ये गेलो, भाजीपाला वगैरे घेतलं आणि हे बघा साईडनं खूप गर्दी नव्हती, कारण नेहमी अशी 4-5च्या दरम्यान खूप गर्दी असते. ह्यावेळेस एवढी गर्दी नसते कारण मी दुपारच्या टायमिंगला गेले होते, सो कमी गर्दी असल्यामुळे पटापट चालता येत होतो. आणि भाजीपाला पण दुपारच्या टायमिंगला खूप महागच असतो, कारण माणसं कमी असते, पब्लिक सिटी जास्त नसते, त्यामुळे ना भाजीपाला खूप महाग असतो. मग आम्ही भाजीपाला वगैरे थोडाफारच घेतला, जेवढं लागतं तेवढं. आणि मग आम्ही आलो शूजच्या दुकानात, म्हणजे शूज पण घ्यायचे होते. शूज थोडेफार आवडले, थोडेफार नाही आवडले. मग त्यातला एक शूज खूप आवडला, तो होता हा ब्ल्यूवाला, सो हा घेतला. ह्याची पण प्राईस बापरे, एवढे प्राईस वाढल्यात ना, खूप म्हणजे खूपच प्राईस. मग पण त्याची गरज होती, सो म्हणून आम्ही बूट घेतले आणि घरी यायला निघालो. जाता जाता उसाचा रस प्यायचा होता, म्हणून उसाचा रस पिलो आणि घरी आलो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.